26 तारखेपर्यंत आपला जोर कायम धरून ठेवणार आहे. हम्म, हम्म, आणि 27, 28, 29च्या काळामध्ये थोडा तो कमी अधिक प्रमाणात होईल. हम्म, हम्म, पण शेतकऱ्यांना जे सोयाबीन असेल त्या कुठल्या गोष्टी असतील हम्म. त्या जिल्ह्यानुसार त्याचा प्रभाव कमी झाल्यामुळे आपल्याला सोंगणीचा टाइम आणि खळे काढायचा टाइम जे गोल्डन चान्स मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं होतं बघा, तो गोल्डन हो. चान्स येतोय याच्यामध्ये. नांदेड तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कमेंट आहे की नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात कधी पाऊस पडणार आहे? आता कसं आहे सर, पाऊस किनवटमध्येही झालाय. हम्म, हम्म. आणखीन जे जे तालुक्याच्या असतील भोकरमध्ये झालाय, लोहामध्ये झालाय, उमरखेडमध्ये झालाय. हो. पण संपूर्णतः टक्केवारी अजून 100% यांना दिलीच नाहीये. हम्म, हम्म. हो. हा. आणि कसं आहे, भंपकपणा मी कधीच ठेवत नाही अंदाजामध्ये. जे टक्केवारी आहे त्या टक्केवारीनुसार सांगतो, म्हणजे तुमच्याही लक्षात येते हो, हो, आणि शेतकऱ्यांच्या पण लक्षात येते की अशा अशा टक्केवारी सांगितलेली अशा टक्केवारी पडलेली. हो. तुम्ही पण 22-23 ला 65% टक्केवारी सांगितली होती. व्याप्ती सांगितली होती हो. ढगांची, क्लाउड कव्हरिंग म्हणत होतो मी क्लाउड त्यावेळेस. कव्हरिंगची. हो. 65% व्याप्तीमध्ये पाऊस हा 65% पडेल याची गॅरंटी असते. कारण की पावसाला अडथळे असतात. हो. पाऊस आभाळ आल्याच्या नंतर ऑटोमॅटिक लो प्रेशरचं हाय प्रेशर मध्ये सुद्धा रूपांतर होतं. हम्म, आणि त्या ठिकाणी वारे जोराने वाहिल्यामुळे ते आभाळ पांगतं देखील. हम्म, हम्म. पाऊस आपल्यापर्यंत आला होता, यांनी सांगितल्याप्रमाणे आला होता, पण वाऱ्यामुळे पांगला तो. अच्छा, अच्छा. हा. असा सुद्धा विचार आपल्याला करावा लागणार आहे. हम्म, आणि विशेष म्हणजे पावसाचा जोर हा महाराष्ट्रभर कायम आहे 26 पर्यंत. हम्म, हम्म, तर सगळीकडे पाऊस होणार आहे, त्यामुळे पावसाच्या आपली चिंता कोणी बाळगू नका. हम्म, हम्म, आज आपण पाहतोय संभाजीनगर असेल, भोकरदन, जाफराबादमध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. हम्म, हम्म. पैठण, पाथर्डी परिसरात तर खूप धुमाकूळ चालू आहे सध्या, अतिवृष्टीसारखा पाऊस चालू आहे तिथे. अच्छा. आणि हा. बीड, पंढरपूर, पुणे परिसरात सुद्धा खूप झालाय, सांगली, सोलापूरला खूप झालाय, धाराशिवमध्ये खूप झालाय. हम्म. त्यामुळे एक चिंता इकडे मिटली, परतीचा पाऊस त्या भागामध्ये जास्त बरसतोय, पण तुमच्याही भागामध्ये तो बरसणार आहे. हो. त्यामुळे निश्चिंत राहा सगळ्यांनी. आणि पाऊस विश्रांतीच्या काळामध्येही पडणार आहे. हम्म, हम्म, कदाचित सोडलेल्या भागांना लो प्रेशर अधिक वाढेल आणि होईल. आणि सगळ्यात मोठी गुड न्यूज सुद्धा अशी आहे, हम्म. आणि ती बॅड न्यूज सुद्धा असणार आहे, कारण की कपाशी फुटते आणि पुन्हा आपण 6 ऑक्टोबर पर्यंत पाऊस वाढलेला दाखवलेला आहे पहिल्यापासूनच. हा, हा. त्यामुळे तो आठवडा पूर्ण पावसाचा आहे. अच्छा. तर तो भाग बदलत आहे, अवकाळी आहे, विजांचा धोका त्याच्यामध्ये आहे. हम्म, हम्म, त्यामुळे निश्चिंत राहा. तर थोडक्यात सांगायचं म्हणलं तर उद्याचा पूर्व विदर्भ, पूर्व मराठवाडा पाऊस आहे. हम्म, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशामध्ये 100% व्याप्ती असल्यामुळे पाऊस बऱ्याच ठिकाणी होणार आहे. हम्म, हम्म, मराठवाडा आणि विदर्भ हे 95 ते 97% व्याप्ती असल्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी तिथेही बरसणार आहे. हम्म, हे हम्म, थोडक्यात झालं आणि हम्म. सविस्तर तुम्हाला सांगितलेले. हो. आणि अधिक माहिती पाहिजे असेल तर आजचा लाईव्ह तुम्ही फॉलो करा, जो हम्म. आपण 24 तारखेला घेतलाय. तर काही व्हिडिओ सोशल मीडियावर साहेब का 2 तारखेनंतर पावसाचा जोर कमी होणार या या प्रकारचे मेसेज आहे. नाही, होऊ दे ना. किती व्हायरल होत्या, किती सोशल मीडिया वरती, किती अफवा पसरू द्या. हम्म, हम्म. पाऊस आपण सांगितल्या 6 ऑक्टोबर पर्यंत. आणि हा दुसरा हा, लो हा. प्रेशरचा पट्टा जो आहे तो पण येतोय. हम्म, हम्म. त्यामुळे निश्चिंत राहा, काही काळजी करू नका. पाऊस खूप दिवस आहे आणि नुकसान केल्याशिवाय जाणार नाही. म्हणजे शेतकऱ्यांना हानिकारक आहे पाऊस. हो, चालेल. अच्छा, चालेल. धन्यवाद.